बातमी पुण्यातून। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। काही गाड्या सुद्धा पाण्यात अडकल्यात। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, आत्ताची नेमकी स्थिती काय आहे? श्रुतीजी, गेली 3-4 दिवसापासून खरं तर राज्यामध्ये मान्सूनचा जोर चांगलाच वाढलेला आहे। परिणामी खरं तर पुण्याला पाणी पुरवठा करणारे 4ही धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आज सकाळीच 15,000 क्युसेस वेगाने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। मात्र 6 वाजल्यापासून 18,000 क्युसेस वेगाने जे आहे ते पाणी मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे साहजिकच आज रविवारचा दिवस असल्यामुळे काही लोक जे आहेत ते पुण्यामध्ये सुट्टीच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यांच्या ज्या गाड्या असतात त्या नदीपात्रामधल्या रस्त्यावरती पार्क केलेल्या जात असतात आणि त्यामुळे अचानकच खरं तर हे मोठा विसर्ग नदीपात्रामध्ये आल्यामुळे बऱ्याचशा ज्या गाड्या आहेत त्या नदीपात्रामध्ये थांबलेला आपल्याला दिसत आहे। तर मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या नदीपात्रातून वाहत आहे। त्यामुळे साहजिकच नदीपात्रातला जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। महानगरपालिकेचे जे प्रशासनाचे जे नागरिक आहेत, कर्मचारी आहेत, ते या ठिकाणी येऊन सर्वांना सूचना देतात आहे की सर्व नागरिकांनी सतर्क राहावं, कुणीही नदीपात्रामध्ये उतरू नये। आपण जो पाहू शकता की जो भिडे पूल आहे तो भिडे पूल सुद्धा आता पाण्याखाली गेला आहे। भिडे पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे।